Hello students, good morning everyone. Now students, today we have to start a new lesson, an epitome of courage. आज आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत, an epitome of courage. So now students, an epitome means what? A fine example, म्हणजे एक चांगलं उदाहरण. and courage means you know धैर्य किंवा आपण शूरपणा ज्याला म्हणतो, म्हणजे एक धैर्याचं किंवा शूरपणाचं एक चांगलं उदाहरण. an epitome of courage म्हणजे एक खूप चांगलं बेस्ट एक्झाम्पल करेजचं, करेज बाबतचं, धैर्याबाबतचं एक चांगलं एक्झाम्पल यामध्ये आपल्या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाव लेट्स बिगिन. पेज नंबर 62. We often tend to hide behind our weakness, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Means the writer is saying that we often tend म्हणजे आपला एक कल किंवा आपल्या मनाची एक भावना काय असते, आपल्या मनाचा कल काय असतो की to hide behind our weakness, disabilities, handicaps or mourn over them our whole life through. म्हणजे आपल्या मनाचा कल काय असतो की आपल्यामध्ये जे काही त्रुटी आहेत, जे काही कमीपणा आहे, डिसॅबिलिटीज किंवा हँडिकॅप्स म्हणजे आपण जर काय आपल्यामध्ये काय अपंगत्व असेल तर ते अपंगत्व असेल, आपल्यामधल्या त्रुटी असतील किंवा आपल्यामधल्या चुका असतील, त्या लपवण्याकडे आपल्या मनाचा पूर्ण कल असतो आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन दिस सेंचुरी. म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, ओके. हे एक खूप प्रसिद्ध सायंटिस्ट होते त्या सेंचुरीमधले, म्हणजे त्या वर्षामधले. डिड नॉट डू सो, पण त्यांनी तसं कधीच केलं नाही. म्हणजे आपला कल असतो आपल्या जे काही त्रुटी, आपली कमीपणा, आपलं अपंगत्व लपवण्याचा, तो कल डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा तो नव्हता. म्हणजे त्यांनी कधीही आपली कमीपणा, आपलं त्रुटी किंवा आपलं अपंगत्व कधीही लपवलं नाही किंवा ते स्वतःही त्या अपंगत्वाच्या मागं लपले नाही. म्हणजे काही वेळेला काय होतं की आपण आपल्यामध्ये जर काही अपंगत्व असेल किंवा काही त्रुटी असतील तर आपण त्याचा सहारा घेऊन आपण पुढे जात नाही. म्हणजे नाही मी हे करू शकत नाही, मी असा आहे, मी ते करू शकत नाही, मी असा आहे. म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती पायाने हँडिकॅप असेल किंवा हाताने हँडिकॅप असेल तर तो काय म्हणेल, नाही मी जास्त चालू नाही शकत, माझा पाय नाही ठीक, मी हे नाही करू शकत, माझा पाय ठीक नाही आहे, मी ते नाही करू शकत, माझा हात व्यवस्थित नाही, मी असं नाही करू शकत का तर मला हे असं आहे, हे तसं आहे. म्हणजे आपण जर का काही करू शकत नाही तर आपण कोणाला पुढे करतो, आपल्यातलं जे काही कमीपणा आहे किंवा आपल्यातलं जे काही अपंगत्व आहे, त्रुटी आहे, त्या त्रुटींना पुढे करतो, असा आपल्या मनाचा कल असतो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी कधीही तसं केलेलं नाही. का? In spite of suffering from a very rare and dreaded disease. म्हणजे आता डॉक्टर स्टीफन हॉकिन्स जे होते ते एक खूप दुर्मिळ आजाराने ग्रस्त झालेले होते. त्यांना जो काही आजार झाला होता तो एक खूप दुर्मिळ आजार होता. म्हणजे काहीच लोकांना असा आजार होतो, असा दुर्मिळ आजाराने ते ग्रस्त होते. डॉक्टर हॉकिन कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड. म्हणजे जी काही परिस्थिती होती, अनडाउटेड म्हणजे जी काहीची परिस्थिती होती त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांनी त्यांचं रिसर्च हे कंटिन्यू ठेवलं. आता ऑब्वियसली ही वॉज अ सायंटिस्ट, ते एक सायंटिस्ट होते, त्यामुळे त्यांना त्यांचं रिसर्च करावे लागत होते. मग ते जे आजाराने त्रस्त होते, ते एका दुर्मिळ आजारातून जात होते, तरीसुद्धा त्यांनी त्यांचं रिसर्च थांबवलं नाही. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. He passed away on March 14, 2018. म्हणजे त्यांनी एक इन्स्पायर केलं, म्हणजे आपल्याला एक प्रोत्साहन दिलं. इन्स्पायर म्हणजे प्रोत्साहन, बरोबर. त्यांनी प्रोत्साहन दिलं की हिज एक्सप्लोररी म्हणजे काय, वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमिरेबल. म्हणजे त्यांचं जे काही
अमूल्य असं करेज होतं, म्हणजे त्यांचं जे काही वागणं होतं, त्यांचे हँडिकॅप असताना सुद्धा त्यांचं जे काही धैर्य असेल किंवा त्यांचा कॉन्फिडन्स असेल, त्यामुळं आपल्या सर्वांना एक इन्स्पिरेशन मिळायचं, एक प्रोत्साहन मिळेल असं त्यांनी काम त्यांच्या लाईफ टाईममध्ये केलं. आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीला बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे ते स्वतः एका आजारातून जात होते, म्हणजे अर्थातच त्यांची आजूबाजूची परिस्थिती जरा वेगळी असेल, मग ती परिस्थिती बदलण्याचा सुद्धा त्यांनी ट्राय केला. अँड ही पास्ड अवे ऑन March 14, 2018. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? 14 मार्च 2018. 14 मार्च 2018ला त्यांचा मृत्यू झाला. दॅट वॉज द इंट्रोडक्शन ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिन. म्हणजे तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की हा जो काही पार्ट आहे अन एप्टिमन ऑफ करेज, हा डॉक्टर स्टीफन हॉकिन यांच्या जीवनकालावरती आधारित आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिन यांच्या लाईफवरती, त्यांचं आयुष्य कसं होतं यावरती आहे. अँड एप्टिमन ऑफ करेज हे एक एक्झाम्पल कोणाचं आहे? डॉक्टर स्टीफन हॉकिन यांचं. नाव स्टार्ट. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo. म्हणजे एक तुम्हाला you know very well that great scientist गॅलिलिओ नावाचा सायंटिस्ट होता, हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर एक्झॅक्टली आफ्टर 300 years म्हणजे बरोबर 300 वर्षानंतर गॅलिलिओच्या मृत्यूनंतर, म्हणजे गॅलिलिओ या सायंटिस्टचा मृत्यू झाल्यानंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिन वॉज बॉर्न. आणि बरोबर 300 वर्ष पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिन यांचा जन्म झाला. बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. आणि त्यांचा जन्म कुठे झाला? ऑक्सफर्ड, इंग्लंडमधली एक लंडनमधली एक जागा आहे ऑक्सफर्ड. म्हणजे आपण भारतामध्ये कसे वेगवेगळे भाग आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये कसे वेगवेगळे भाग आहेत, त्याच प्रकारे लंडनमध्ये सुद्धा काही वेगवेगळे भाग आहेत. लंडनमधलाच एक भाग म्हणजे ऑक्सफर्ड. तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऐकून असाल, बरोबर? तर त्या ऑक्सफर्ड या भागामध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिन यांचा जन्म झाला 8 जानेवारी 1942. 8 जानेवारी 1942. 8 जानेवारी 1942ला त्यांचा जन्म झाला. नॉट ऑगस्ट, सॉरी. लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. आता जो काही स्टीफन हॉकिन लहान होते त्यावेळी त्यांच्या पॅरेंट्सला त्यांना माहीत होतं, त्यांचं जे काही काम होतं असायचं लहानपणापासूनच, त्यांच्या त्या कामावरून त्यांच्या पॅरेंट्सला माहीत होतं की हे पुढे जाऊन कोणतरी मोठे सायंटिस्ट नक्कीच बनतील. म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे लहान असताना मुलं जे काय करतात त्यावरून पॅरेंट्सला कळतं की हा मोठा होऊन काय बनू शकेल. जर लहान असताना किंवा शाळेत असताना एखादा मुलगा जर चांगलं बिहेवियर करत असेल, चांगला अभ्यास करत असेल, तर त्याच्या पॅरेंट्सला कळतं की ही हॅव टू बिकम व्हेरी मीन्स फेमस पर्सनॅलिटी. म्हणजे जर का चांगलं करत असेल तर हा नक्कीच पुढे जाऊन कोणतरी फेमस पर्सनॅलिटी, त्यांचा एक चांगलं व्यक्तिमत्व, एक फेमस व्यक्तिमत्व बनू शकेल असं पॅरेंट्सला माहीत असतं. त्याचप्रमाणे स्टीफन हॉकिन यांच्या पॅरेंट्सला सुद्धा असं माहीत होतं की हा पुढे जाऊन कोणतरी सायंटिस्ट नक्कीच बनेल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. Soar up म्हणजे उड्डाण घेणे, म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात प्लेन कसं उड्डाण घेतं खालून जमिनीतून आकाशात, त्या प्रकारे उड्डाण घेणे. Neither could anybody imagine that his mind, म्हणजे असं कोणीही इमॅजिन केलं नव्हतं की स्टीफन हॉकिन यांचं मन जे आहे ते अशा प्रकारे उड्डाण घेईल. कशा प्रकारे उड्डाण घेईल हे कोणीही इमॅजिन केलं नव्हतं. म्हणजे कुणालाच कल्पना सुद्धा नव्हती की स्टीफन हॉकिन यांचं मन जे आहे ते कशा प्रकारे उड्डाण घेईल. सोअर अप इनटू स्पेस लाईक लाईट, म्हणजे एखाद्या किरणासारखा, म्हणजे प्रकाशाच्या किरणाप्रमाणे. प्रकाशाचा किरण कसा पटकन जातो, बरोबर? प्रकाशाच्या किरणाला खूप वेग असतो, बरोबर? मग त्या वेगाने स्टीफन हॉकिन हे उड्डाण घेतील असं कोणालाही इमॅजिन केलं नव्हतं किंवा कोणालाही वाटतही नव्हतं.
More importantly, none could predict that he could be the very epitome of courage. आणि असं कोणाला वाटलं देखील नव्हतं की धैर्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून स्टीफन हॉकिंग यांना ओळखलं जाईल, असं कोणालाही वाटत नव्हतं. तर का ते आपण बघूयात. करेज इज अ वंडरफुल थिंग, म्हणजे धैर्य जे काय आहे ते एक खूप चांगली गोष्ट आहे. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity. कॅलॅमिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो की एखादा प्रसंग की वाईट प्रसंग. कॅलॅमिटी वाईट प्रसंग म्हणजे आपल्यात जर का धैर्य असेल तर आपण कोणत्याही वाईट प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. आणि जर का आपल्यात धैर्यच नसेल, इफ देर इज नो करेज इन बिटवीन टू अस, देन वी कॅन नॉट फेस एनी कॅलेमिटी. म्हणजे जर का आपल्यात धैर्यच नसेल तर आपण कोणत्याही वाईट प्रसंगाला सामोरे जाऊ शकत नाही. म्हणून देअर इज करेज इज नेसेसरी अँड इम्पॉर्टंट. आता आपल्यामध्ये धैर्य असणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकच गोष्ट चांगली होईल असं नसतं ना, एखादी गोष्ट वाईटही होऊ शकते. मग त्या आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट गोष्टींना फेस करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology. The cosmology means what? Study of origin and development of the universe. म्हणजे विश्व उत्पत्तीशास्त्र. म्हणजे ते शास्त्रज्ञ होते, एक सायंटिस्ट होते, पण कशामध्ये होते? विश्व उत्पत्तीशास्त्र. म्हणजे आपल्या ह्या युनिवर्स म्हणजे विश्वाचं रूपांतर कशा प्रकारे झालं हे शोधून काढणारे शास्त्रज्ञ कोण होते? तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग. आता शास्त्रज्ञ हा सर्व शास्त्रज्ञ एकाच प्रकारचे नसतात. काही शास्त्रज्ञ विश्व उत्पत्तीवाले असतात, काही शास्त्रज्ञ हे मेडिसिन कसे तयार होतात त्याच्याबद्दल असतात. म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञ हे वेगळा असतो. काही शास्त्रज्ञ स्पेसवाले असतात, काही शास्त्रज्ञ हे मेडिसिन्सवाले असतात, काही शास्त्रज्ञ हे इतर कोणत्या तरी फील्डमधले असतात. म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञाची फील्ड हे वेगळी असते. मग त्याचप्रमाणे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची जी काही फील्ड होती ती होती विश्व उत्पत्तीशास्त्र, मीन्स कॉस्मॉलॉजी. आपण त्याला कॉस्मॉलॉजी म्हणतो. मग त्यांनी कॉस्मॉलॉजीमध्ये खूप काही केलं. ही लिव्हिंग लिजंड म्हणजे एक ते शूरवीर होते. कॉस्मॉलॉजीमधले एक शूरवीर होते. इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. म्हणजे त्यांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते धैर्याचं आणि होप म्हणजे आपण आशा ज्याला म्हणू शकतो त्या आशेचं आणि धैर्याचं एक त्यांची पर्सनॅलिटी जी होती ते प्रतिरूप होतं, किंवा आपण एक खूप चांगलं उदाहरण आपण म्हणू शकतो असं त्यांची पर्सनॅलिटी होती. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. आता बघा त्यांना काय आजार झाला होता? एक्सेप्ट हिज माइंड म्हणजे त्यांचं फक्त मन जिवंत होतं, मन जागं होतं. बाकीचे होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. आणि बाकीची पूर्ण जी काही बॉडी होती ती त्यांच्या व्हीलचेअरला बांधली गेली होती. म्हणजे ते पूर्णपणे हँडिकॅप होते, अपंग होते. त्यांचा फक्त बुद्धी आणि मन एवढंच चालू होतं, बाकी त्यांचे सगळे अवयव हे व्हीलचेअरवरती बंद होते. थँक्स टू अ क्रुअल क्विक ऑफ फेट. क्विक ऑफ फेट म्हणजे काय? एक्सेप्टेड चेंज ऑफ डेस्टनी. आता ते काय म्हणतात? थँक्स म्हणजे नशिबानं हा जो काही खेळ केला, नशिबानं हा जो काही वाईट खेळ मांडला त्यासाठी थँक्यू असं डॉक्टर स्टीफन हॉकिन्स म्हणतात. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आता नशिबाने हा जो काही वाईट खेळ त्यांच्यासोबत मांडला होता ते इतके हुशार होते, त्यांचं माइंड खूप तेज होतं, बुद्धी खूप तेज होती, पण तरीसुद्धा त्यांची जी काही पूर्ण बॉडी होती ती पूर्ण बॉडी एका व्हीलचेअरवरती बांधली गेलेली होती त्यांच्या एका दुर्मिळ आजारामुळे. पण तरीसुद्धा ते थांबले नाहीत. त्यांनी कॉस्मॉलॉजीमध्ये खूप काही संशोधन केलं. मग त्यामुळं त्यांना एक लिजंड, एक खूप चांगला आपण म्हणू शकतो की सैनिक किंवा एक चांगला माणूस, एक त्याच्यामध्ये कॉस्मॉलॉजीमधला लिजंड म्हणून त्यांना ओळखलं जातं. मग ते म्हणतात की थँक्स टू द क्रुअल क्विक ऑफ फेट म्हणजे नशिबानं जो काय हा वाईट खेळ माझ्यासोबत मांडला त्यासाठी धन्यवाद.
पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचं सायंटिस्ट किंवा त्यांनी जे काही संशोधनातलं कार्य होतं ते थांबवलं नव्हतं. म्हणजे त्यांनी असा विचार केला का नाही आता मी अपंग झालो आहे आणि आता मी काही करिअर नाही करू शकत, असा विचार त्यांनी केलेला नाही. म्हणून त्यांचं जे काही करेज होतं, त्यांचं ते काही धैर्य होतं की आपण इतक्या आजारातून चाललेलो आहे पण तरीसुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे जे काही मनामध्ये त्यांचे होप्स होते, त्यांचं जे त्याबद्दल करेज होतं, म्हणून त्याला एप्टिमन ऑफ करेज म्हणून ते एक चांगलं उदाहरण म्हणून ओळखलं जातं. नाव रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. सो टिल दॅट टाइम रीड द स्टोरी व्हेरी केअरफुली and learn and write difficult words. Thank you.